फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी इथे बनवलेले आहेत एकदम हलवाई स्टाईल मोतीचूरचे लड्डू। आज आपण हे मोतीचूरचे लड्डू कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत मोतीचूरचे लड्डू। तर मोतीचूरचे लड्डू कशा प्रकारे बनवायचे यासाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगते। सर्वप्रथम तर त्यासाठी लागेल इथं 1.5 वाटी बेसन पीठ, त्यानंतर 1 वाटी साखर, त्याच प्रकारे भोपळ्याच्या बिया आणि इथे लाल कलर। इथे मी सिंथेटिक फूड कलर घेतलेला आहे रेड कलरचा। आता काही दिवसावरतीच रक्षाबंधन आहे, त्या दिवशी पण तुम्ही स्वीट म्हणून हे मोतीचूरचे लाडू घरच्या घरी करू शकता एकदम हलवाई स्टाईल। आणि तशाच प्रकारे कोणतेही फेस्टिव्ह असेल तेव्हा पण तुम्ही हे मोतीचूरचे लड्डू करू शकता। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। या बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून याला छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं, जसं आपण वडापावला वगैरे बनवतो तसं। थोडं थोडं पाणी घालून याला छान असं बॅटर बनवून घ्या। अगदी पातळ असं बनवायचं नाही, थोडं मीडियम आकारामध्ये बनवून घ्यायचं याचं बॅटर असं व्यवस्थित। जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी टाकून याचं छान व्यवस्थित असं बॅटर अशा प्रकारे बॅटर बनवायचं याची बारीक अशी बुंदी निघेल। हे पहा, इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर बनवून तयार आहे, जे की मोतीचूरच्या लड्डूला लागणार आहे। हे बनवून झालेले 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवा। झाकून ठेवल्याच्या नंतर याची आपण बुंदी काढून घेऊया। तिथे आपण ते बेसनचं बॅटर झाकून ठेवलेले, तसंच इकडे गॅसवर कढई ठेवून घेतलेली। आता याच्यामध्ये तेल तळण्यासाठी तेल टाकून घेऊया। इकडे आपलं बॅटर पण तयार होते 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवून, आणि इकडे आपलं लगेचच तेल पण गरम होऊन जाईल। तेल छान असं गरम कडकड होऊ द्यायचं, म्हणजे बुंदी व्यवस्थित तळल्या जाईल। हे पहा, 5 ते 7 मिनिटे छान झाकून ठेवलेलं होतं। आता हे बॅटर आपण एका कॅरीबॅगमध्ये भरूया। थोडं थोडंसं भरूया। हे पहा, छान असं कॅरीबॅगमध्ये भरून घेतलेले मी, आणि इथे आपलं तेल पण गरम झालेले मस्त। आता याची बुंदी काढून घेऊया आपण। अशा प्रकारे कॅरीबॅगच्या सहाय्याने छान अशी बारीक बुंदी करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे छान बारीक बारीक बुंदी काढून घेतलेली। रिमेनिंग पण आता तुम्ही असंच काढून घ्या। अशा प्रकारे बारीक बारीक बुंदी टाकून घ्या व्यवस्थित। जशी मी टाकतीये तशाच प्रकारे तुम्ही पण टाकून घ्या, असं बारीक बारीक हे करून। हे पहा, एकदम गोल गोल साइज मध्ये एकदम बारीक आकारामध्ये आपली बुंदी छान होत आहे। हे पहा, किती छान आपली बारीक बारीक बुंदी तयार होत आहे मोतीचूरच्या लड्डूसाठी। हे पहा, इथे आपली बारीक अशी बुंदी काढून तयार आहे। आता आपण त्याला चाचणीची तयारी करूया। सर्वप्रथम इथे इंडक्शन वरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन छान गरम होऊ द्या थोडा वेळ। इथे पॅन ठेवून घेतलेले, त्याच्यामध्ये आता 2 ग्लास पाणी टाकून घ्या। पाणी छान गरम होऊ द्या, एक उकळी येऊ द्या, त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकू। हे पहा, पाणी आपलं छान गरम झालेले जे चाचणीसाठी ठेवलं होतं। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेऊ। साखर घातली का लगेचच हा फूड कलर टाकून घेऊया रेड कलरचा। छान असं मिक्स करूया आणि याची छान अशी चाचणी घेऊया। चाचणी कशी घेतात हे मी तुम्हाला लगेचच सांगते। या पाण्याला अलगद असं हळूवार हलवून घेत राहा कंटिन्यू मध्ये, म्हणजे चाचणी व्यवस्थित येईल आपली। एकदम मीडियम फ्लेमवर, गॅस जर असेल तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर याची चाचणी घ्यायची, आणि इंडक्शन असेल तर कमी टेम्परेचरवर।
हे पहा, इथे मस्त चाचणी आलेली आहे एकदम अशी. आता आपण यामध्ये जी बुंदी तयार करून घेतलेली होती ती टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडीशी करून बुंदी टाकून घेऊया. जेवढी बसेल तेवढी बुंदी टाकून घ्या. बुंदी टाकायची आणि लगेचच याच्यामध्ये वरतून भोपळ्याच्या बिया टाकून घ्या. याला छान असं मिक्स करून छान असं मिक्स करून घ्या. पूर्ण बुंदी हे पाक शोषून घेईल अशा प्रकारे. हे पहा, पूर्ण पाक हे बुंदी शोषून घेत आहे. एकदम मस्त हलवाई स्टाईल. हे पहा, एकदम मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे मोतीचूर लड्डूचं. पहा, तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेलमध्ये मिळतात तसे लड्डू, एकदम बेकरीवर बाहेर कुठं पण हलवाई स्टाईल एकदम स्वीट मार्टमध्ये मिळतात तसे एकदम छान तयार झालेले सारण. आता हे सारण आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर याचे लाडू करू. हे पहा, मोतीचूरच्या लड्डूचं सारण मी प्लेटमध्ये काढून घेतलेले. आता याच्यावरती थोडंसं 2 चमचे घट्ट तूप टाकते. तूप लड्डू बनवण्याच्या अगोदर टाकायचं. घट्ट टाकलं म्हणजे या गरम गरम सारणावर वितळून जाईल पूर्ण. थंड झालं की याचे लाडू बांधून घेऊ. हे पहा, सारण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. थोडं गरम असताना त्याचे लाडू असे छान बांधून घ्या. जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही याचे छान लाडू बांधून घ्या. हे पहा, तयार आहेत आपले मोतीचूरचे एकदम टेस्टी असे लड्डू. रक्षाबंधन असो वा कोणताही सण असो, आता 8 दिवसावर रक्षाबंधन आहे, त्या दिवशी पण तुम्ही तुमच्या भावासाठी स्पेशल हे मोतीचूरचे लड्डू बनवू शकता. तसे दिवाळी असो, दसरा असो, तेव्हा तर आपल्या घरी गोड लागतं. त्या दिवशी पण तुम्ही हे मोतीचूरचे लड्डू बनवू शकता. कशी वाटली मग तुम्हाला ही घरच्या घरी मोतीचूर बनवायची रेसिपी? एकदम हॉटेलमध्ये मिळतात तसं, बाहेर बेकरीवरती मिळतात तसं एकदम महाग 4-5 लड्डू 200-250 रुपयाला भेटतात. तेच आता कमी क्वांटिटी, तेच लड्डू जास्त क्वांटिटीमध्ये आपल्या घरच्या घरी बनवा. एकदम बाहेर मिळतात तसेच. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.